आपली माती, आपली संस्कृती आपल्याला आपला धर्म शिकवते. म्हणजेच आपली संस्कृती महान आहे की नाही? किती महान आहे सांगू तुम्हाला. आपली संस्कृती किती महान आहे थोडक्यात सांगते, ऐका. अरे पतीला दृष्टी सुकडे म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी, पतीला दृष्टी सुकडे म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी, गांधारी समोर स्वतः भगवान श्रीकृष्ण उभे राहायचे. विश्वावर प्रेम करणारे भगवान गौतम बुद्ध उपाशी वृद्ध वाघिणीच्या तोंडात आपली मांडी देतात. संत नामदेव कुत्रा कोरडी पोळी खाईल म्हणून पाठीशी तुपाची वाटी घेऊन धावतात. झाड तोडणाऱ्या समोर तुळशीदास उभे राहतात आणि म्हणतात, माझ्या मानेवर घाव घालत्या सुंदर झाडावरती नको. धर्मासाठी राई राई वडे तुकडे करून घेणारा शौर्यवीर संभाजी, स्वामी कार्यासाठी सर्वस्व वेचणारे खंडोजी बल्लाळ आणि शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील, असे स्वतःच्या सैन्याला बजावणारे छत्रपती शिवाजी राजे भोसले. इतकी महान आपली संस्कृती आहे, इतका महान आपला देश आहे. म्हणून आपण या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्यानंतर मोठ्या अभिमानानं म्हणतो, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभा जन्मला. अरे हीच ती भूमी, हीच ती भूमी आहे ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले, ज्या भूमीमध्ये छत्रपती शंभूराजे जन्माला आले, ज्या भूमीमध्ये 18 पगड जाती एकत्र करून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं, हीच ती भूमी. अरे या भूमीचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही, इतका पावन आपला देश आहे, किती महान आहे आपला देश. ऐका, एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, दो बार गलती करे उसे हैवान कहते हैं, तीन बार गलती करे उसे शैतान कहते हैं, बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और पाकिस्तान की हर गलती को माफ करे उसे हमारा देश हिंदुस्तान कहते हैं. इतका आपला भारत देश महान आहे आणि त्या देशात आपण जन्माला आलो. अरे त्याच देशामध्ये एक तेजपुंज तेजस्वी तारा जन्माला येऊन गेला. अरे कधी जन्माला आला, ऐका. अरे 18व्या शतकामध्ये ज्या काळामध्ये आया बहिणींची इज्जत लुटली जात होती, ज्या काळामध्ये कुटुंबाची कुटुंब उद्ध्वस्त होत होती, ज्या काळामध्ये मंदिराची मंदिर उद्ध्वस्त होत होती, आदिलशाही कुतुबशाही मुघलशाही आपल्या भारतावरती राज्य करत होते, त्याच काळामध्ये गुलामगिरीत सुद्धा या स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्या मातेनं पाहिलं, त्या मातेचं नाव आहे जिजाऊ मासाहेब. त्या जिजाऊ मासाहेबांना दिवस गेले, दिवस गेल्यानंतर जिजाऊ मासाहेबांना डोहाळे लागले, डोहाळे. अरे डोहाळे लागले ते कशाचे लागले? तुमच्या माझ्यासारखे गोड खाण्याचे नाही लागले, अरे तुमच्या माझ्यासारखे आंबट खाण्याचे नाही लागले, तुमच्या आमच्यासारखे तिखट खाण्याचे नाही लागले. जिजाऊ मासाहेबांना डोहाळे कशाचे लागले? ऐका. दासी विचारणा करता आली मासाहेब जिजाऊंना, जिजाऊ मासाहेब, जिजाऊ तुम्हाला काही खावंसं वाटतं का? तुम्हाला काही प्यावंसं वाटतं का? जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं, मला काही खावंसं वाटत नाही, मला काही प्यावंसं वाटत नाही, मला वाटतं घोड्याला टाच मारावी, घोड्यावरती बसावं आणि त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून घोडा फेकावा, मला वाटतं तलवारबाजी करावी. हे डोहाळे माझ्या मासाहेब जिजाऊंचे होते आणि त्याच मातेच्या पोटी या राजाचा जन्म झाला. अरे कधी जन्माला आला हा राजा? अरे तारीख होती 19 फेब्रुवारी 1630 आणि गड होता शिवनेरी. त्या शिवनेरीवरती माझ्या राजाचा जन्म झाला. शिवनेरीवर शुभ जन्मला राजा सहजपती, सारे राजा सहजपती. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवबाचे
रामाच्या कृष्णाच्या अभिमन्यूच्या गोष्टी सांगत सांगत माझ्या राजाचं बालपण चालू झालं. अरे तुमच्या माझ्यासारखे संस्कार माझ्या राजानं माझ्या जिजाऊ मासाहेबांनी राजावरती केले नाही. संस्कार केले ते कसे केले ऐका. रामायणातल्या गोष्टी सांगितल्या, महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या. बालपण चालू असताना राजे 5 वर्षाचे झाले आणि 5 वर्षाचे झाल्याच्या नंतर गावात तंबू आला. तंबू आल्याच्या नंतर राजांनी विचारलं, मासाहेब जिजाऊ कशाचा आहे हा तंबू? कशाचा आहे हा तंबू म्हटल्यानंतर मासाहेब जिजाऊ सांगतात, विचारायचं नाही शिवबा, कशाचा आहे हा तंबू विचारायचं नाही. ऐक ना शिवबा, अरे तुला या महाराष्ट्राचा राजा व्हायचंय रे, तुला या महाराष्ट्राचा राजा व्हायचंय. पण बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचंय आणि अखंड हिंदुस्थानचे छत्रपती होण्याचं स्वप्न, ती शपथ माझ्या राजानं घेतली रायरेश्वराच्या मंदिरामध्ये. रक्ताचा राज्याभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आता स्वराज्य निर्माण करायची सुरुवात कुठून करायची? या स्वराज्याचं तोरण बांधलं तोरणा किल्ल्यावरती. तोरणा किल्ल्यावरती तोरण बांधलं आणि तिथून सुरुवात झाली स्वराज्य निर्माण करण्याला. सुरुवात झाल्याच्या नंतर अनेक पराक्रम माझ्या राजानं केले. शाहिस्ता खानाची बोटं कापली, अफजल खानाचा वध केला, अफजल खान सारखा पाखंड्याचं खंडन केलं, अनेक वेळेला धर्माचं रक्षण केलं आणि हे निर्माण झालेलं स्वराज्य माझ्या छत्रपतींनी शंभूराजेंच्या हाती सुपूर्द केलं. शंभूराजेंच्या हाती सोपवल्यानंतर ऐका पुढे काय झालं. या स्वराज्याचा विस्तार होत असताना, हे स्वराज्य मोठं होत असताना माझ्या छत्रपती शंभूराजेंच्या आयुष्यामध्ये एक काळा दिवस उजाडला. तो काळा दिवस कोणता? अरे तो काळा दिवस म्हणजे येणारा गुढीपाडव्याचा दिवस होता. ऐका, आता शंभूराजेंचा बलिदान मास येतोय. नुकतीच शिवजयंती होती, शंभूराजेंचा बलिदान मास येतो. काय झालं होतं त्यावेळेला? रायगडावरती बातमी आली होती, उद्याची गुढी उभारता येणार नाही. अरे काय झालं होतं? माझ्या छत्रपती शंभूराजांना औरंगजेब बादशाहच्या दरबारामध्ये कैद करून आणलं गेलं होतं आणि कैद करून आणल्याच्या नंतर औरंगजेब बादशाह म्हणत होता, संभा आखिरी बार पूछ रहा हूं, झुक जाओ हमारे सामने, तुम्हें इस तक का शहंशाह बनाएंगे, इस तक का शहंशाह बनाएंगे म्हटल्याच्या नंतर झुकत नव्हते शंभूराजे. आणि मुकरब खान म्हणतो, मेरे आका मुझे हुकुम दो, मैं अभी काफर की गर्दन उतार के रखता हूं, मैं अभी काफर की गर्दन उतार के रखता हूं म्हटल्याच्या नंतर शंभूराजे म्हणतात, अरे काफर नाही, छत्रपती म्हण छत्रपती. अरे छत्रपती हा माणूस नाही, छत्रपती हा एक विचार आहे, विचार. छत्रपती हा एक विचार आहे जो या मातीच्या कणाकणामध्ये भरून उरलाय. त्याला उसळलेला दर्या भरू शकत नाही, मृत्यू त्याला घाबरवू शकत नाही. मृत्यूच त्याच्या समोर येतो, नतमस्तक होऊन निघून जातो. अरे तुझ्या तंबूचा सोनेरी कळस एक मैलावरून दिसत असेल, पण माझ्या राजाच्या जिरे टोपातला तुरा हा लाखो मैलांवरून दिसतो. तो जनसामान्यांच्या मनात दहशत नाही, आत्मविश्वास जागवतो, आत्मविश्वास. अरे असे होते माझे छत्रपती, झुकत नव्हते म्हणून माझ्या छत्रपती शंभूराजांना वडू तुळापुराला आणलं गेलं. वडू तुळापुराला भीमा इंद्रायणीच्या साक्षीने शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे करण्यात आले. अरे शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे होत असताना माझ्या राजाचे डोळे काढले, छाती कापली, हात कापले. पण ऐका ना, ज्या वेळेला छत्रपतींचे डोळे काढले, राजे भुवई वक्र झाले, छाती कापली तर काळीज लढले, हात कापले तर पाय खंबीरपणाने उभे राहिले, शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे केले, पण रक्ताचा एक एक थेंब हर हर महादेव गरजत ओघळत होता, एक एक थेंब. आणि औरंगजेबाला सांगत होता, या महाराष्ट्राच्या मातीला दुःख देऊन या महाराष्ट्राच्या मातीतून हसत हसत जाऊ शकत नाही. याच मातीत तुझी माती केल्याशिवाय राहणार नाही तुमचे मावळे. आणि ते स्वप्न माझ्या राजांचं या मावळ्यांनी पूर्ण केलं. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भिंगार गावी शेवटचा श्वास सोडायला लावला. आणि शेवटचा श्वास सोडत असताना काय म्हणतोय औरंगजेब? औरंगजेब मोहम्मद, हम मुगल सल्तनत के शहंशाह, हमारे सामने खड़ी है समुंदर सी सेना, हमारी इतनी बड़ी ताकत, हमारा इतना बड़ा गुरूर, लेकिन हम मराठों का एक किला भी नहीं ले पाए. उसकी वजह है संभा, शिवा का बेटा संभा. अरे हमने आंखें निकाली, उसके और अंधे हम हो गए, हमने जुबान काट डाली, उसके और बेजुबान हम हो गए, हमने खाल उखाड़ डाली थी संभा की, लेकिन आज पता चला हमारी खाल उखाड़ी जा रही है. अरे शेर के कोख से ही इस शेर ने जन्म लिया होगा. सचमुच छावा है छावा, स्वराज
राज्याचा छवा आणि छवाच होता तो माई बापन देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छवा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था एक ही शंभू राजा था तो छवाच होता इथं बसलेल्या छव्यांनो ऐका त्या छव्याच्या विचारानं जगण्याचा प्रयत्न आज या कलियुगामध्ये करा का सांगते तुम्हाला अरे स्वतःच्या विचारानं जगाल तर माती व्हाल माझं वाक्य लक्षपूर्वक आहे स्वतःच्या विचारानं जगाल तर माती व्हाल आणि त्या छव्याच्या विचारानं जगाल तर छत्रपती व्हाल इतकी ताकद त्यांच्या विचारामध्ये म्हणून त्यांच्या विचारानं जगण्याचा प्रयत्न करा कारण ऐका आणि इथं बसलेल्या माय माऊल्यांना माझी विनंती असेल जिजाऊ मासाहेबांच्या विचारानं आपल्या लेकरांवरती संस्कार करा कारण या कलियुगात आपल्याला वाटतं आपल्या घरात छत्रपती शिवराय जन्माला यावे आपल्या घरात जगद्गुरु तुकोबराय जन्माला यावे विश्वमौली तांडवराय जन्माला यावे अरे का नाही जन्माला येणार नक्की जन्माला येते पण ऐका ना विश्वमौली तांडवराय जन्माला येण्यापूर्वी उपदेश करणारी 5 वर्षाची मुक्ताबाई येणं गरजेचं आहे काय केलं माझ्या मुक्ताबाईनं 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं ज्ञानोबाईंना उपदेश केला परिणाम अखंड विश्वाचं तत्वज्ञान माझ्या माऊलींनी खुलं केलं अरे तुमच्या घरातल्या 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं नका ज्ञानोबाईंना उपदेश करू द्या पण कमीत कमी जो ग्रंथ मेलेल्या माणसाला जिवंत करून माझ्या माऊलींनी लिहिला ना जिवंतपणे तो ग्रंथ हातामध्ये देण्याचा प्रयत्न करा कोणता आहे तो ग्रंथ ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ अरे का म्हणते हे का काळाची गरज आहे सांगते ऐका तुमच्या घरात ते 5-6 वर्षाची मुलगी गावातल्या स्टेजवरती गावातल्या व्यासपीठावरती कंबर हलवत नसते आणि तिचा भाऊ खालून व्हिडिओ काढतो ही काय महाराष्ट्राला शोभण्यासारखी गोष्ट आहे काय एकदा त्या मुलीनं म्हणावं त्या गुरुजीला का हो गुरुजी तुमची लेक नाचवाल का हो स्टेजवरती ही संस्कारी कुटुंबातली लेक आहे गुरुजी या महाराष्ट्राच्या मातीतली कंबर हलवी स्टेजवरती नाचणार नाही गुरुजी सांगायचं असेल तर छत्रपती शिवराय सांगेल सांगायचं असेल तर अहिल्यादेवी होळकर सांगेल अरे सांगायचं असेल तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब सांगेल आणि नाचायचं असेल तर कीर्तनात नाचेल जशी माझी मीराबाई नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी काय केलं माझ्या मीराबाई अरे इथं नाचा या स्टेजवरती खरी मजा आहे नाचण्याची म्हणून या स्टेजवरती नाचण्याचा प्रयत्न करा आणि इथं बसलेल्या प्रत्येक माय माऊलीला माझी एक शेवटची प्रार्थना आहे एवढंच एक वाक्य घरी घेऊन जा बरं का अख्ख्या कीर्तनात काही नाही समजलं तरी चालेल ऐका प्रत्येक माय माऊलीनं तुमच्या घरातल्या 5-6 वर्षाच्या मुलीकडून वयाच्या 16, 17, 18 वर्षापर्यंत ज्ञानेश्वरीचं पारायण करून घ्या आणि 18 वर्षानंतर ज्यावेळेला तिला विदा कराल तिला निरोप द्यायला निघाल तिचं लग्न करून द्याल ना त्या दिवशी प्रत्येक आईने एक कृत्य करावं ती कृती कोणती ज्यावेळेला ती विदा होईल ज्यावेळेला ती जायला निघेल सासरला सासरच्या लोकांना त्या मंडपातून म्हणावं मी 5 मिनिटात जाऊन आले तिनं काय करावं कुठं जावं तिनं घरात जावं घरात गेल्यानंतर देवघरात जावं देवघरात ठेवलेला भगवा कापडामध्ये बांधलेला माझ्या विश्वमौली तांडवरायांचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ हातामध्ये घ्यावा तिनं त्या मंडपात यावं आणि तिच्या सासरच्या लोकांना सांगावं मी तुमच्या घरामध्ये काय देऊ शकले माहिती नाही आमच्या मुलीच्या लग्नात आम्ही काय देऊ शकलो काय नाही देऊ शकलो आम्हाला माहिती नाही आमची परिस्थिती गरीब असेल आमची परिस्थिती नाजूक असेल काय देऊ शकलो माहित नाही पण ऐका ना आमच्या गावातल्या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी लेक तुमच्या घरात येते तुमच्या घराचं गोकुळ केल्याशिवाय राहणार नाही म्हणावं तुमच्या मुलीने असे संस्कार त्या लेकीवरती करा ही काळाची गरज आहे कारण माझा बाप मी लहान असताना गावामध्ये आनंदाने सांगायचा माझा बाप म्हणायचा ही माझी मुलगी नाही माझा हा मुलगा आहे मुलगा माझा हा चतुर पक्षी म्हणायचे आणि हा पक्षी ज्या घरात जाईल त्या घराचं कल्याण होईल बाप सांगायचं विचार करा कधीतरी तुमच्याही बापाने म्हणावं असे संस्कार त्या लेकीवरती होणं काळाची गरज आहे कारण ज्ञानोबराय जन्माला येतील मुक्ताबाई येणं गरजेचं आहे जगद्गुरु तुकोबराय जन्माला येतील तुकोबरायांची आवडी होणं गरजेचं आहे आणि छत्रपती शिवराय जन्माला येतील आधी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब येणं गरजेचं आहे म्हणून लक्षात घ्या आज या कलियुगामध्ये जगत असताना घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला ऐका घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला आणि शिवचरित्राशिवाय आणि शंभू चरित्राशिवाय आणि संत विचाराशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला पर्याय नाही म्हणून ज्याला ज्याला या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला